मॅचला होती सुरुवात. चला आता तो मॅच जिंकेल तो त्रिटपमध्ये प्रवेश करणारा पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅपशॉट केला. असा बॉल टेल केला. एक सिंगल मिळते. राजू कंकरला पाहतोय आपण आणि एकच धाव मिळते पहिल्याच बॉलवरती. एक सिंगल होती. राजू आणि वैभव बॅटिंगसाठी गेलेले आहेत आणि पुढे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. तेजसला आपण मॅन ऑफ द मॅचचा खरं तर हा पुरस्कार देत आहोत. विद्यमान पुरस्कार. चांगला खेळ तेजसने केला मागच्या मॅचमध्ये. तिथे बॉल व्हाईट बॉलचा कॉल आला. पंचांचा अतिरिक्त रन आपण जोडतोय. एक सिंगल आले या बॉलवरती आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस कारण का दोन्ही संघ मात्र दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. कुसूर आणि व्हॉट बॉल व्हॉट स्पेल व्हॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त एक्सलंट बॉलिंग अँड गुड परफॉर्मन्स बाय मिस्टर किरण. काय जबरदस्त बॉल हाताळला. अगदी पुढ्यात टाकला. परफेक्ट यॉर्कर. तंत्रशुद्ध गोलंदाजी आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. राजू कप गेलं स्ट्राईक साठी. हो आणि इथे एक रन देखील कम्प्लीट झाल्या. कन्फ्युजन आणि डबल माइंड सध्या गोलंदाज. सिंगल आली या बॉलवरती आणि धावा झाल्या त्या आतापर्यंत 3 धावा. कुसूर आणि खराळवाडी असा मॅच पाहत आहोत. हाही देखील डाऊन द लेग बॉल. व्हाईट बॉलचा इथे कॉल होता. अतिरिक्त धाव सध्या बोर्डवरती सजली आहे. एक सिंगल. 4 धावा झाल्यात. 2 षटकांचा मॅच. चला स्पीडअप ठेवायचा. घाई करावी लागेल तुम्हाला कारण का एक दिवसीय स्पर्धा पहिली स्पर्धा या हंगामामधली आहे. इथे जबरदस्त फटका. स्टेटचा फटका. लॉंग क्षेत्रसेक आहे तिथे. एक सिंगल मिळते. नाणा होते. सेकंडचा कॉल आला आणि बघता बघता 2 धावा इथे पूर्ण केल्यात. एक चुकी. एक रन तितकेच महत्वाचे असते. एका रनाने खरं सामना विजय होतो. एका रनाने सामना गमावला देखील जातो. 2 धावा इथे सहज पडून काढल्या. 6 धावा झाल्यात. राजू कंग खरं तर कराड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत ते आणि आज चांगला खेळ चांगलं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व खरं तर ऊस ना मिळत नसतं हे सिद्ध करावं लागतं. स्वतः बाहेर आलाय. 5 चिकाणा घेतली. राजू कंग होतील बाप. चांगला कॅच इथे गेलाय. धावा झाल्या त्या आतापर्यंत 6 धावा झाल्यात. सहा धावा झालेल्या आहेत आणि राजू कंग बाद झालं. चांगलं इथे कॅच आपण पाहिला. बिगिट करण्याचा प्रयत्न होता राजू कंग यांचा आणि ते त्यालाच बाद. घराळवाडी सध्या इथे जबरदस्त खेळ करत असताना चांगली बॉलिंग स्पेल सध्या पाहतोय आपण किरण यांची. जबरदस्त. राजू कंग सारख्या बॅटरला इथे माघारी पाठवले किरणने. लाचेवर गोलंदाजी आणि आता सूर्यकांत बॅटिंगसाठी आलेले आहेत आणि एका बाजूला वैभव कुसूर आणि आपण खराळवाडी ही मॅच पाहत आहोत. चांगली गोलंदाजी. इथे बॉल जबरदस्त आहे. उडल हे लंबी गगन चिंबी छरण आसमानी टोला लाजवाब आल्या पावली टोकला षटकार. तो आला त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. सन्माननीय आदरणीय शिवाजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. आल्या पावलीचे षटकार टोकला आणि टोटल झालं ते आतापर्यंत 12 धावा झाला. चला आम्ही काही सन्मान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. आदरणीय पाहुण्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. जाधव सरांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती अक्षय आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आणि समोर असणार आहेत बॅटर वैभव. टोटल झालं ते एकूण 12 धावा. कुसूर आणि सध्या आपण मॅच बघतो. घराळवाडी टीम संघ आहेत. दोन्ही संघ देखील तितक्यात ताकदीचे परंतु अंपायरचा इशारा आला. व्हाईट बॉलचा कॉल आला आणि अतिरिक्त धाव आपण जोडत आहोत आणि खरं तर अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या श्री गणेश क्रिकेट क्लब गणेशवाडी आयोजित श्री गणेश चषकामध्ये खरं तर आमच्या हक्काची टीम
बॅटची कड चांगला येते. आपण पाहिलं तर भाग्याचा सहारा मिळाला आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते. फटका शोधला गेला. त्याचबरोबर गणेशवाडी अ टीम खरं तर क्वालिफाय झाला. सेमीफायनल प्रसंग खेळतील एका ट्रॉफीच्या हक्कारात. पहिल्या क्रमांकाचा राशी 15,000, दुसऱ्या क्रमांकाचा राशी 10,000, तृतीय क्रमांकाचा राशी हे 5,000 असणार. चांगल्या इथे ट्रॉफी तुम्हाला छानसा पाहायला मिळतो. डबल बॉल क्रिकेटची स्पर्धा या हंगामामधला आहे. तर पहिली स्पर्धा पाहता आणि काय जबरदस्त ही स्पर्धा झाली. तब्बल 20 संघांचा इथे समावेश आणि 20 संघांमधून 3 टीम ही बक्षीस पात्रामध्ये येणार आहे. बॉलर तयार होतात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. टॅप सिस्टमचा वापर केला. बॉल थोडा गावताना थांबला आणि आउटफील्ड थोड दिसला पडदातला. टोटल झालं ते आतापर्यंत बोर्डवरती 15 धाबा. नितीनजी कदम आहेत अंबागडे गावचे आहेत आणि त्यांचा देखील आम्ही सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. रेशमी धागेने विणलेली मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावा झाल्या त्या 15 बोर्डवरती सजल्या. हा बॉल देखील वाईट आहे आणि इथे एक धाव आपण अर्जित करतो. सिंगल आली. या बॉल वरती टोटल झालं त्या 16 धाबा. कुस्तीवाडी घरावाडी सध्या संघ आपण ही मॅच पाहतो. 2 संघांमध्ये चांगला खेळामध्ये मेल राहणं. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त बॉल. पाचा कोणताही फुटवर्क नाहीये. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं खूप महत्वाचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर तितकाच आपला रेंज पर्यंत आपण जात नाहीये. ती रेंज पकडत नाहीये. तर फुटवर्क असणं महत्वाचं आहे. चांगली बॉलिंग. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय परंतु तितकी ताकद नाहीये. परंतु बॉल जाईल इथे. 1 बाउन्स. सीमारेषा पार आलेला हा सुंदर मिला रूम माचा द्या 2 दिल मांगे मोर ये 4. चार आलं. टोटल झाले आतापर्यंत 20 धाबा स्कोर कार्डवरती. बॉलचा खेळ बाकी आहे. समोर बॅटर आपण पाहिलं तर सूर्यकांत यांनी चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये. फुल टॉस बॉल भिरकावला आणि एक सिंगल येते. चांगला शॉट होता. व्हेरी हॉट होता परंतु या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. टोटल झालं त्या आतापर्यंत 21 धावा झाल्या. चला घाई करायचे. जास्त वेळ नाही. अगदी पावणे झालेले आहेत. शेवटचा बॉल असणार आहे. धावा झाल्या तर एकूण एकत्र टीमच्या 19. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये एक चौकार आला आणि त्याच्यामध्ये एक वाहिद देखील बॉल आला. त्याच्यानंतर सिंगल आणि काही बॉल डॉट देखील आली आहेत. बॉल तयार. इथे जबरदस्त फटका. बॉल अडवला. एकतर सिंगल आली आहे. सेकंडचा कॉल केलाय परंतु सेकंड मिळणार नाही. बॅटर होईल बाद. चला कॉल आपण करतोय. टीम येवती आणि जिंती. या चला येवती टीम आणि जिंती टीम. चला लव स्टार येवती आणि जिंती टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस करता यायचे. धावा झाल्या त्या 22 आणि 23 धाब्यांची खरं तर आवश्यकता असणार आहे. 12 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. 11.50 या करंट रन रेटिंग तुम्हाला जायचा. चला एवटी टीम आणि जिंती टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी त्वरित यावं. एवटी आणि जिंती टीम टॉस आपण करत आहोत आणि टॉस जिंकला. जिंती टॉस जिंकला आणि प्रथम घेतला तो बॉलिंग करण्याचा निर्णय अर्थात फिल्डिंग. चला क्षेत्रक्षण लगेच फिल्डिंग सजवून घ्यायचे. कुसूर टीम आपण कोणताही न वेळ घेता आपण लगेच क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या. अजून बरेचसे मॅचेस 4 मॅचेस खेळवायचे आहेत आणि अगदी पावणेचे झालेले आहेत आणि हा मॅच आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा.
चला 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. जबरदस्त इथे टुर्नामेंट. 5 वर्ष अभिमानाची, 5 वर्ष स्वाभिमानाची, 5 वर्ष अस्मितेची, 5 वर्ष मैत्रीची आणि आज खरं तर 5 वर्ष आपल्याला हक्काचं व्यासपीठ करून देणारी मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, परंपरेची गणेश चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅच कडे आपण भविष्य एकदा बोलतोय. जबरदस्त इथे घमासान युद्ध जबरदस्त इथे होईल या दोन संघांमध्ये. 23 धावांची आवश्यकता. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. राईट आणि लेफ्टी खरं तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ न घेता, कोणताही वेळ न घेता मॅचला सुरुवात करायची. चला प्लीज स्पीडअप ठेवायचं. अंपायर्स पंच सर थोडा स्पीडअप घ्या. त्यानंतर लक्ष असणाऱ्या 23 धावांचं 23 धावांची 22 धावांची चिरफाड करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. नाना नाना थोडं स्पीडअप घ्या. नाना प्लीज आपण स्पीडअप घ्यायचं. नाना चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. मंगेश घराळ नाना विनंती आहे आपल्याला. राजू अप्पा आहेत का इथे? नाही. बघा ना काय झालं. लवकर मग चालू करायची. बघा नाना मॅच चालू करा प्लीज. चला मॅच कडे आपण बोलतोय. 23 धावा जमवायच्या आहेत आणि 23 धावांची आवश्यकता असणारा पाडिंग साडी किरण आणि नाना बोलून ट्रॅक वरती सध्या सूर्यकांत. तो चलते दोस्तों मैदान की तरफ जो कि बनाने हैं पूरे 23 रनर. पहली गेंद सूर्यकांत की पहले देखिए पहले टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछालती कर गति में परिवर्तन किया था. अच्छी गेंद की डॉट गेंद की उसी समाप्ति. 11 गेंद और 23 रन की आवश्यकता. कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगी? कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी? क्योंकि जो टीम जीतेगी वो प्री टॉप में प्रवेश करेगी, यानी कि एक ट्रॉफी की हकदार बनने वाली है. सूर्यकांत ये देखिए अच्छा बुक शॉट. तुरंत यहाँ पे पिक किया इस गेंद को कि जाएगी सीधी सीमा के बाहर. गति कर रफ्तार से जबरदस्त चरण. व्हाट शॉट. क्या बल्लेबाजी, क्या यहाँ पे स्वागत किया गेंदबाज का. पटकी हुई गेंद देखिए स्लोवर थी. गति में परिवर्तन किया था. चेंज ऑफ द पेस और टप्पा खाने के बाद बिल्कुल बल्ले के बीचों बीच और उसके बाद देखिए डिस्क बल्ले के पास यहाँ पे गेंद जाती हुई. 6 रन आ चुके. 23 रन की आवश्यकता. 10 गेंदे और 17 की आवश्यकता. 10 गेंदे 17 की दूरी है मंजूरी. ओहो ये गेंद अच्छी है लेकिन पड़ने के बाद थोड़ी सी उछाल बाउंस किया इस गेंद को. एक सिंगल अतिरिक्त रन मिलेगा. 2 गेंदों का मैच खत्म हो चुका है. 7 रन स्कोर गार्ड के ऊपर लग चुके हैं. पहली गेंद काफी अच्छी थी. उसके बाद छक्का और ये डॉट गेंद. सूर्यकांत राजू का अंक नहीं है फिलहाल, पर सूर्यकांत के ऊपर काफी दावेदार रहेगा. इस बार देखिए फिर एक बार उड़ान है लंबी. गगन चुंबी आसमानी टोला उछल कर बोला ले चुका है. 6 रन का गोला. किरण सेट ऑन फायर. कमाल की बल्लेबाजी. क्या कर रहे भाई. तूफान है ये. आसमान दिखाते हुए बल्लेबाज किरण सेट ऑन फायर. सुबह से शाम हो चुकी है और इस गाड़ी का बल्ला अभी तक चलता हुआ. 13 रन स्कोर गार्ड के ऊपर. अब गेंदे बचे 9. जीतने के लिए 10 रन की आवश्यकता. 9-10 का समीकरण आ चुका है और इसी के साथ देखिए किरण
लेफ्ट हैंड बल्लेबाज के पास एक एडवांटेज ताकत रहता है और उसी ताकत का इस्तेमाल करते हुए कमाल का ये भाई खिलाड़ी है। घर वाली टीम का ये मुखिया, टीम का लीडर, ये टीम की रन मशीन है। ये रुकने वाले नहीं है, ये ठोकने वाली है। कमाल की बल्लेबाजी। अभी तक इस ओवर में उनके बल्ले से 2 छक्के आ चुके हैं। 3 गेंदों का मैच खत्म, 13 रन, 9 गेंद और 10 रन की आवश्यकता। फिर एक बार टैप किया। इस गेंद को भी देखिए, आसमान भी गया, गेंद जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर। नंबर आ चुका है 6, आधा डजन रन। 3-6 आ चुके हैं। जल्द से जल्द इस मैच को खत्म करने का इरादा, मंसूबा है। यह खिलाड़ी खास है, यह खिलाड़ी ताकतवर है, यह इंसान नहीं है दादा, यह शैतान लग रहे हैं। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल 3 छक्के 4 गेंदों में। टीम का टोटल हो चुका है 19 रन। देखिए, यह अखाड़े कुश्ती भी खेलते हैं और काफी अच्छी बल्लेबाजी। फिर एक बार बड़ा खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद हवा के साथ जाती हुई डॉट गेंद की ओर समाप्ति। टोटल हो चुके 19 रन, 4 रन की आवश्यकता है। का कमाल का बल्लेबाज, 3 छक्के आ चुके। ऑन साइड इनका फेवरेट जोन है ये, और उसी ऑन साइड के ऊपर स्ट्रॉन्ग बैटिंग कर दोगे। फिर एक बार देखिए, कमाल का ये स्कोर। खिलाड़ी वहां पे तैनात है, एक सिंगल मिल जाएगा और एक सिंगल के बतौर टीम का टोटल हो चुका है पहले और समाप्ति के बाद 20। आने वाले गेंदे 6-6 में जीतने के लिए 3 रन की आवश्यकता। मैच ऑफ। चलिए जल्द से जल्द इस मैच को खत्म करें, उसके बाद जीतती टीम और एक टीम, ये 2 टीम के बीच में ये मुकाबला किया जाएगा नेक्स्ट मैच। अब जो इस टीम जीतेगी यहां से भी वापसी कर सकती है। कसूर टीम राजू कंक नैया फिर भी अच्छी फाइट करती है, लेकिन टूट पड़ चुके गेंदबाज के ऊपर किरण नाम का यह शख्स। अच्छी बल्लेबाजी, रिदम में है, फॉर्म में है, मौसम है दीवाना मस्ताना है, लेकिन यह खिलाड़ी अद्भुत कला का अच्छा इस्तेमाल। 6 गेंदे 3 रन की आवश्यकता। मैच ऑन है। गेंदबाज का नाम वैभव, जिनको भय नहीं है। क्या ये यहाँ पे कमबैक कर सकते हैं, क्या कमबैक कर सकते हैं, विकेट लेंगे या दूरी दिखाएंगे। ये दूरी रह चुकी है, अधूरी डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। हर गेंद के ऊपर छक्का मारने का मन कर रहा है, लेकिन दादा हर गेंद के ऊपर आप छक्का नहीं मार सकते, हर गेंद के ऊपर सोना नहीं उगल सकता है। कभी कभी डॉट गेंद भी आ सकती है। इस बार देखिए, फुल टॉस गेंद हवा में, गेंद जरूर है, नो बॉल का इशारा अंपायर का। ये देखिए, ये फिर गिर चुका है और गेंद जाते कि 1 डाउन, 4-4 चौकार और इस मैच को जीत लिया टीम घोड़ा वाली टीम। कांग्रेचुलेशन, जबरदस्त बल्लेबाजी। किरण ये नाम का शख्स क्या कमाल की बल्लेबाजी की है, जिनमें दम उसी के कहते हैं बाजीराव सिंघम और किरण एक